शिवाय. ओम नमः शिवाय. पंचानन समुद्भूतानां पंचाक्षरमनुपमान् पंचसूत्र कृतो वंदे पंचाचार्यान् जगद्गुरु. सद्गुरु नागनाथ महाराज की जय. श्री गुरु विरूपाक्ष शिवाचार्य महाराज की जय. श्री गुरु शिवाचार्य महाराज की जय. ओम पंचानन समुद्भूतानां पंचाक्षरमनुपमान् पंचसूत्र कृतो वंदे पंचाचार्यान् जगद्गुरु. श्री शिवयोगी संत मन्मथ स्वामी महाराज कृत परमरहस्य ग्रंथ या ग्रंथातील द्वितीय अध्यायास प्रारंभ. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. प्रथम अध्यायी गुरुस्तव करोनी श्रोत्या सावय व प्राकृत भाषी अभिनव गुरुरूप वर्णिले. जो साक्षात शिवस्वरूप, जो तेजे प्रचंड प्रताप, जो वीरशैव धर्माधिप, मोक्षदायक जगताते. आता द्वितीय अध्यायी साचार तीर्थ महिमा वर्णिला फार. परिसोत श्रोते चतुर सावध होनिया. देवी उवाच. श्री गुरुपादतीर्थस्य सेवनं किं फलं प्रभो. महिमा श्रोतुमिच्छामि कथयस्व महेश्वर. पार्वती पुसेजी महेशा, गुरुपादतीर्थाचा महिमा कैसा. कोण फळ स्वयं प्रकाशा निरूपा स्वामी. शिव उवाच. मता प्रवृत्ता वै सर्वे वेदा यज्ञास्तथा क्रिया. मद्रूपो हि जगन्मान्यो जंगमा परमो गुरु. शिव म्हणे. ओ गिरिजे, तू आ प्रश्न केला ओ जे. तो आता निरूपू सहजे तुझे आवडी. क्रिया आणि वेदमंत्र मजपासून सर्वत्र उत्पन्न होती पवित्र सप्तकोटी मुख्य जे. त्याची जी जीवन क्रिया ती असे जंगम प्रिया. म्हणून गुरु आचार्या श्रेष्ठ जाणे मी देवी. क्रियाचार सतेज असता, तेने मंत्राची होय सिद्धता. लिंगनिष्ठे मोक्ष येई हाता, क्षण न लागता साचपै. लिंग प्राणो गुरुर्देवी गुरु, प्राणं तु जंगमा. जंगमस्य प्रसादेन लिंग प्राणं तु शांकरी. शिव सांगे अंबे प्रती, मम प्राण गुरुमूर्ती. गुरु प्राणाची स्फूर्ती जंगम रूपे तिष्ठतेसे. तया जंगम प्राणाची व्याप्ती प्रगट होय त्रिजगती. सकल व्यापार चालती मदिच्छे करुणिया. ती राहावी अखंड स्थिती, म्हणून निष्ठा गुरुतीर्थी. षोडोपचार पूजा करीती अंती घेती शिवतीर्थ. षडोपचार पूजा करीत अंती घेती शिवतीर्थ. एका गुरुचे पूजे करून त्रैमूर्तीची घडे अर्चना. तया श्री गुरुलिंगा पूजन व्यापून. तया गुरुलिंगा व्यापून माझे स्वरूप असे. गुरुपूजा करिता जाण आधी की जे लिंग पूजन. सवेची स्पर्शी द्वै चरण, वरी मस्तक ठेवूनिया. लिंग रूपी मी साक्षात ब्रह्मतत्वी वास करीत. चरलिंगी तोची वर्तत पवित्र पावन सत्यपय. यास्तव तीर्थ अविनाशी
श्रुतीने वर्णिले प्रेमेशी चरण पवित्र विततम येसी मंत्र जाणे तीर्थाचे शोषणं पाप पंकस्य दीपनं ज्ञान तेजसा गुरुपादोदकं शुद्धं संसार द्रुमनाशनम. शंकर म्हणे ओ गिरिजे पापलक्षण चिखल जे त्यात शोषावया समर्थ जे ते गुरुतीर्थ ओ देवी ते गुरुतीर्थ विश्वासे सेवितीता हृदय ज्ञानदीप प्रकाशे तत्वता संसार द्रुम उजळोनिया सायुजता तिला हे ओ देवी. देववाच पादोदक विधी किं दृक कार्यपादोदकं कथं तत्सर्व कथयन्ता गुह्यं परमेशं दयानिधे. पार्वती म्हणे महेश गुरुतीर्थ जे अविनाश ते कैसे करावे विधीस सत्य सांगा मज लागी. शिववाच प्रणम्यं दंडवद भूमो निष्ठया परया मुदा गुरु संपूजते पादो गंधपुष्पाक्षतादिभी. शिव म्हणे ओ गिरिजे तू आ तीर्थविधी पुसिले ओजे तो सांगेन तुझ सहजे श्रवण करी आदरे. गुरु शिव एक भावेन तया उत्तम आसनी बैसून साष्टांग प्रणिपात करून आज्ञा घे जे तीर्थासी भूमी प्रणाम दंडवत घालून चरण गुरुचे निष्ठे अर्चुनी गंधाक्षता धूपे पूजनी तीर्थ सेविजे विश्वासे. गुरु आज्ञा करी प्रेमी लवलाही उठा नेमी धूप दीप अनुपमे पूजा कीजे त्रिविध सद्योजात मंत्रे करून ते भस्म लाभावे आपण क्षणामाजी नम्र होऊन इष्टलिंगा पूजिजे. दशांगुली चरण कमळी स्पर्शुनी शुद्धोदक मिळी भस्म लावणी तैवेळी सव्य भागी ठेविजे. मग कीजे लिंग पूजा निर्जराच्या निज बीजा पत्र पुष्प धूप राजा अर्पिता पुण्यपै महापूजा ती सर्वांगी अर्जुनी शिवयोगी अंती कीर्ती होय जगी. पुष्पांजली अर्पिल्या नैवेद्य तांबूल दक्षिणा दीजे मौन तत्क्षणा पूजा सर्व उतरुणी जाना चरण धरिजे आवडी. पात्री प्रणवलिहुनी मूल मंत्र अष्टांग स्थानी ईशान वस्तू म्हणून ऊर्ध्व कधी दाविजे. पूर्वी उदक उपपात्र ठेविले लावून सर्व सूत्र तेची घेऊन पवित्र तीर्थ कीजे परवस्तू. मागे जे सांगितले श्रुती तेथे आदरलेले उच्चारिती जय जयकारे गर्जती मग सेविती तीर्थाते. गुरुतीर्थ पात्री असता लिंगी लीन होय तत्वता मुखा माझी प्राशन करिता जंगम तीर्थ साचते. हेची जाणीजे त्रिविध दुजे असे दशविध परिते दश त्रिविध होत असे अनुक्रमे. ही परसूत्राची मूर्त याची कैसी सेवावे तीर्थ म्हणे तो नव्हे विश्वभक्त लिंगधारी वा जंगमा. तीर्थी भेद धरिता घडे दोष प्रसादा उच्चिष्ट पाप विशेष जो जाणे तीर्थ प्रसाद नेमास तोची विषय जाणावा. जे तीर्थ परम पददायक जे होईल भव भयमोचक तयाधिकारी ते महापातक भोगी जान अभक्त तो. तीर्थ झारिया जाय उठून किंवा धरुनी बैसे अभिमान तो पंचमहापातकी जान जंगमत्वा भक्त. जो म्हणे आप अना बैसल्या ठाई आश्चर्य विन नेनेची काही तो वीर शेव मार्गीचा नव्हे गणवंशज नव्हे तो. तीर्थासी घे म्हणू नये कोणासी पाचारू नये
पाचारिता दोष होय तो सांगता नये येथे, दाटून म्हणे घे घे तीर्थासी, अवलिया पाचारिती अन्यासी, न घेता घे म्हणणारा दोषासी. पावे जाणतो देवी जो वीरशैव मार्गी पुरुष, घे म्हणणे न लगे तयास, ज्याचा तीर्थप्रसाद विश्वास, कदा काळी नसून सांडितव, तीर्थाचा वस्त्रास पुसू नये हात, भूमी पाडू नये किंचित, आदरे सेवी तो जंगम भक्त, येरतो सोंग बहुरूपियाचे, निगुरुया तीर्थ न दिजे, गुरुपात्रासी न वर्जिजे, लिंग भक्ती सोडून अन्य देवता पूजिजे, तीर्थ न दिजे त्यासी, ऐशा भ्रष्टास तीर्थ देता, तो जंगम नव्हे सर्वथा, आशा अथवा भीड धरिता, तरी तो दोष होय की, आचार मार्गाची ठाई, रावरंक सारिकाची पाही, मार्ग चुकता अग्रेसरही येई नीच पदासी, मागे चाले तो पंचानन बोलिजे, अमार्गे वर्ते तोची श्वान जाणीजे, वीरशैव मार्गे वर्ते तो सहजे, गुरु सर्वासी ओ देवी, सप्तसागराचे जल, सृष्टीचे तीर्थ सकल, गुरु तीर्थ थेंबाचे फल, सहस्रांशे अधिक, गुरु तीर्थ बिंदूचे सरी, काशी न पावे बरोबरी, मा इतरांची काय थोरी, पादतीर्था पुढे वर्णावया, काही मेलिया मुक्ती देत, सद्भावे सेविता श्री गुरु तीर्थ, तो सहज होय जीवनमुक्त तीर्थ महात्मा, ऐसे हे गंगा तीर्थी अवगुण गुण, खोली जाता जाय बुडून, गुरु तीर्थ न बुडवी म्हणून, धरोनी जाती कैलासी, द्वादशिंगा करिता परिक्रमा, परी गुरुतीर्थाचा ने महिमा, जेने पाविजे स्वयं परब्रह्मा, त्याची सरी कोण करी, तीर्थाविना बांधिता लिंग, तरी तो पाषाणाची चांग, जया तीर्थाचे न लागे अंग, तरी तो लिंगची नोहे, तीर्थाविना लिंग तो पाषाण, तीर्थ असे लिंगाचे जीवन, त्याविना नसे लिंगासी चैतन्य, लिंग प्रेता समानते, तीर्थाविना लिंग आकरण, तीर्थाविना भक्त निष्कारण, तीर्थाविना मिरवी जंगमपन, कैकाडियाचे मरकट ते, स्वधर्मी निष्ठा नसे जाण, व्यर्थ मिरवी जंगमपन, तीर्था सांडुनी करी आपण, जैसे भाषण अर्भकांचे, तयासी जयासी तीर्थी नाही आवड, प्रसाद सेवावया काय ती गोडी, तयासी सुटका नसे संसार बांधवडी, कल्पकोटी गेलिया, विश्वास जे सेविती तीर्थ, ते सरते होती शिवगणात, तयापुढे भुक्ती मुक्ती राबत, करजोडूनी सर्वदा, जो तीर्थ प्रसादाचा भेद जाणे, वीरशैव तयासीच मननी, येरते हिंडती पोटा कारणे, भाट नागर जैसे ते, तीर्थी करावे जयाचे, शुद्ध सर्वांग असावे तयाचे, तीर्थ न करावे अंगहीनाचे, ऐसे शास्त्र वदत असे, हातीचे अथवा पायीचे बोट गेले असेल जयाचे, अंग असेल व्यापिले रोगे तयाचे, तीर्थ बोलिले नाही, नाक डोळा कान गेला असून छेदून, तयासी तीर्थ सेवन करू नये ओ देवी, जो क्रोधी द्वेषी तामसी, जो जंगमद्रोही करी हिंसेशी, सेवू नये तयाशी तीर्थासी, परिभोजन घालीजे, अंगी कुष्ठ असता, पादपूजा न कीजे सर्वथा, जो शिवगण सर्वांगी पुरता, पादपूजा कीजे तयाची, पूज्यमूर्तीसी द्वेषे करून जरी लाविले, अन्य दूषण तरी तो अपूज्य होय जाण, दोषमुक्त पावे तो, या लागी भूरुद्र देशिकांनी सर्वदा अलगंत्वे वर्तवे जनी, अधिकार गुरुत्व पूर्णपणे संपादावे निर्दोष, जो शिवयोगी पाहता निर्दोष मूर्ती असे तत्वता,
तोची पूजे योग्य धर्मवक्ता लिंगी निष्ठा असे याची. सुशील शांत आणि भाविक जंगम भक्ती नित्य साधक धर्म अधर्मी करी विवेक पाद पूजा कीजे त्याची. सत्वगुणी भक्तजन तो आवडे प्राणाहून उभय ऐक्य झाले विन पूज्य नव्हे सर्वथा. उभयंता शुद्धासने असावी दुकुल परिधाने पूजा तीर्था ते सेवने आसनी स्वकरे काढिका. एकुणी तीर्थ महिमा परम सुख पावली उमा म्हणे धन्य धन्य परमात्मा सदाशिव स्वामी. तुम्ही जो निरूपिला तीर्थ महिमा तो न कळे निगमागमा. वीरशैवा वाचुनिया पुरुषोत्तमा न कळे कुणासी. वीरशैव कोणते निरूप आता देह सांडी तो क्रिया चुकता. मावाचे लिंग जाता हे केवी घडे ऐसे एकनिष्ठ वीरशैव. मज कळविले उमा माधव परी धर्मशास्त्राचा प्रभाव. पुढे अर्थ रस बहु इति श्री परमरहस्य सारामृत उमा महेश्वर संवादी वर्तत. त्याची टीका करून प्राकृत कृतकृत्य मन्मथ इति श्री परमरहस्य हरगौरी संवादे श्री गुरु महात्म्य वर्णनम नाम द्वितीयो अध्याय समाप्त. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमो शिवाय ओम नमः शिवाय. सद्गुरु नागनाथ महाराज की जय. सद्गुरु गिरी शिवाचार्य महाराज, सद्गुरु पाक्ष शिवाचार्य स्वामी महाराज की जय.